ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जोरदार जिंकणार आणि महाविकास आघाडीने जसं स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुका जिंकल्या तशा ग्रामपंचायतीमध्ये देखील महाविकास आघाडीच नंबर 1ला असेल। त्यामुळे सगळ्यांनी ती त्याची तयारी सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी देखील सर्व आमचे पदाधिकारी आणि मंत्री सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना आदेश दिलेले आहेत। त्यामुळे यावेळेस देखील ग्रामपंचायतीमध्ये जो महाविकास आघाडीला यश विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालं तसंच यश या निवडणुकीत देखील मिळेल। खाली म्हणजे महाविकास आघाडीचे घटक पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवतात। ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या असतात त्या स्थानिक गाव पातळीवर पॅनल करून लढवत असतात। तिकडे त्याच्यामध्ये चिन्ह नसतं पक्षाचं, पण सरपंच मात्र सरपंचाच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे महाविकास आघाडीच राज्यामध्ये सगळ्यात आघाडीवर असेल। यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि यावेळची निवडणूक जी आहे सदस्यांमधून सरपंचाची होणार आहे। त्यामुळे नक्की यामध्ये सरपंच पदाच्या सोडतीबद्दल औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे। त्याला विरोध करणारी म्हणजे सोडती आहे ती नंतर होती आहे। ते न्यायप्रविष्ट विषय असेल तर काय हायकोर्ट खंडपीठ आदेश देईल त्याप्रमाणे ते होईल। पण एकंदरीत या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची घोडदौड जोरात असेल। कांजूरमार्गचा विषय आहे। कांजूरमार्गच्या जमिनीवर न्यायालयाने स्टे दिल्यानंतर आता नवीन काही पर्याय राज्य सरकार मेट्रो 3च्या कारशेडसाठी शोधत आहे। खरं म्हणजे कांजूर मार्ग या ठिकाणी जे कारशेड राज्य सरकार करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला होता तो खरं म्हणजे लोकांच्या हिताचा होता। त्यामध्ये मेट्रो 3, 4, 6 आणि किंबहुना जी ठाणे भिवंडी अगदी बदलापूरकडे जाणारी जी मेट्रो आहे त्याचा देखील अंतर्भाव त्यामध्ये होता। जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तीच्या लोकांना त्याचा फायदा झाला असता। परंतु दुर्दैवाने यामध्ये केंद्र सरकारने देखील हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं। खरं म्हणजे हा लोकांसाठी प्रकल्प होता, त्यामुळे केंद्र सरकारची जागा का राज्य सरकारची जागा यापेक्षा लोकांच्या हिताला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं आणि म्हणून केंद्र सरकारने देखील सहकार्याची भूमिका घेणं आवश्यक होतं। परंतु दुर्दैवाने हायकोर्टाने त्याला स्थगिती दिल्यामुळे आता ते न्यायप्रविष्ट बाब आहे, त्याच्यावर मी जास्त डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही। परंतु किती वेळ लागेल हे सांगता येणं शक्य नाही, म्हणून आणखी काही पर्याय यामध्ये आपल्याला तपासता येतात का याचं अभ्यास सुरू आहे आणि लवकरात लवकर जो पर्याय चांगला असेल त्यावर कारशेड तर आवश्यक आहे आणि कारशेड करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे कारशेड लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने हा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे। आदरणीय शरद पवार साहेब स्वतः ज्या वेळेस अशा प्रकारचे प्रसंग येतात त्यावेळेस महाविकास आघाडीला देखील मार्गदर्शन करत असतात आणि यामध्ये देखील ते पवारसाहेबांनी पुढाकार घेतला तर नक्की यामधून मार्गही निघू शकतो। शेवटी एकच आहे की जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे आणि शरद पवार साहेब नेहमी कोविड संकट असू द्या, शेतकऱ्यांचा अतिवृष्टी नुकसानीचा विषय असू द्या, स्वतः ते जातीने राज्यामध्ये आपण पाहतोय लोकांना मदत करताना। त्यामुळे या प्रकरणात देखील केंद्र सरकारने सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे आणि याच्यातून मार्ग काढला पाहिजे। सर याच जागेवरती एक दावा भाजपचे नेते करतायत, फडणवीस करतायत की ही जागा जी आहे ती घ्यायची असेल तर आपल्याला 5200 कोटी रुपये द्यावे लागतील। एकीकडे हा दावा आहे तर दुसरीकडे त्यांनीच मुख्यमंत्री असताना या ठिकाणी 1 लाख घरांचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी एक समिती नेमली होती अभ्यास करण्यासाठी। तेव्हा ही जागा या गृह प्रकल्पांसाठी चालत होती, तर मग मेट्रो कारसाठी का नाही असा सवाल काँग्रेसने म्हणजे सचिन सावंत यांनी काल काही कागदपत्रांच्या आधारे केलेला आहे। म्हणजे यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न होतोय आणि यापूर्वी देखील सदरची जागा ही महाराष्ट्र सरकारची आहे असं कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे आणि कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील
यांच्यासमोर देखील जे सॉल्ट पॅन कमिशनरचं जे अपील होतं ते वारंवार फेटाळलं गेलं आणि त्याचबरोबर मागच्या सरकारमध्ये तत्कालीन महसूल मंत्र्यांनी देखील सॉल्ट पॅन कमिशनरचं अपील फेटाळलेलं आहे. त्यामुळे जागा कागदोपत्री महाराष्ट्र शासनाची आहे आणि तुम्ही म्हणालात जर ती जागा हाऊसिंग स्कीमसाठी चालत होती तर मग हा देखील प्रकल्प लाखो लोकांच्या फायद्याचा आहे, लाखो लोकांच्या हिताचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने देखील यामध्ये केवळ राजकारण न करता यामध्ये सहकार्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या असा आदेश अजित पवारांनी दिलाय. काय स्थानिक पातळीवर म्हणजे आता आम्ही सरकारमध्ये महाविकास आघाडी म्हणून काम करतो आहे. त्यामुळे जसं राज्यामध्ये सरकार आहे तसं स्थानिक पातळीवर देखील ज्या ज्या काही निवडणुका असतील त्यामध्ये देखील सगळ्यांनी एक दिलाने काम करण्याची आवश्यकता है, त्याप्रमाणे त्यांचे आदेश असतील. सर यही मैं जानना चाहूँगा कांजूर मार्ग का काटशीट का जो उपाय है, क्योंकि अभी ये लिटिगेशन में गया है या हाई कोर्ट में गया है, तो इसको लेके डिले हो रहा है, तो क्या सरकार और कोई उपाय इसमें ढूंढ रहे हैं? हाँ बिल्कुल, इसमें जो कांजूर मार्ग का जो मेट्रो कार शेड है वो मेट्रो 3, मेट्रो 4, मेट्रो 6 और 14 के लिए बहुत ही कारगर साबित हो सकता था. लाखों लोगों को उसका फ़ायदा हो सकता था. एक मेट्रो हब वहाँ पर बन जाता था और वहाँ से काफ़ी लोगों को रिलीफ मिलता था. लेकिन इसमें जगह राज्य सरकार की है, केंद्र सरकार की है, इसमें ही सब लड़ाई शुरू हो गई और हाई कोर्ट ने दुर्भाग्य से उसको स्टे दिया है. और ये इसके वजह से मेट्रो का काम तो ज़ोर शोर से शुरू है, इसलिए कारशेड भी जल्द से होना ज़रूरी है. और इसलिए ये कांजूर मार्ग का जो मेट्रो कारशेड है अभी ये कोर्ट में न्याय प्रविष्ट है. लेकिन कारशेड तो बनाना है, इसलिए दूसरे जो अच्छे पर्याय है उसको ढूंढने का काम, एग्जामिन करने का काम शुरू है. सर हाईकोर्ट का विपक्ष जो है वो राजनीति छोड़कर साथ में आ जाए, लेकिन विपक्ष जो है सोमी कमेटी का हवाला देकर अभी भी अपने स्टैंड पर अड़ा. बीकेसी जागा पण आहे जी ती त्याचा पण तपासणी सुरू आहे, त्याचाही अभ्यास सुरू आहे. जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये मेट्रोचं कारशेड होणं गरजेचं आहे. और मुख्यमंत्री महोदय जी ने भी विपक्ष को आह्वान किया है कि इसमें राजनीति न लाते हुए इस लोगों के भलाई का प्रकल्प है, इसमें लाखों लोगों को फ़ायदा होगा, इसलिए इसमें सहयोग करने की आवश्यकता है. कोर्ट का निर्णय चैलेंज करने का एक पर्याय जो है हम एग्जामिन कर रहे थे, तो उस बारे में लीगल टीम ने कुछ ये करी है. देखिए उसके ऊपर भी काम शुरू है और यहाँ पर दूसरा पर्याय भी कहाँ हो सकता है उसके ऊपर काम शुरू है. बीकेसी वाला जगह जो है वो काफी महंगी जगह, ऐसा जरूरत पड़ने का कहना है कि वो कमर्शियल जगह है, बहुत महंगी है, उसको जानबूझकर वहाँ पे करना सरकार काफी नुकसान हो सकता है. तो उन्होंने फिर विपक्ष ने इधर कांजूर मार्ग में जो रोड़ा डाला है उसको हटाना चाहिए, उन्होंने सहयोग करना चाहिए. कांजूर मार्ग में जो कारशेड है त्या बाबतीमध्ये सुरू आहे कार्यवाही. त्यामध्ये काही ज्या काही बाबी लोकांच्या हिताच्या आहेत त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. ग्राम पंचायत चुनाव जो है अभी सामने आए हैं और उसमें जैसे स्थानिक स्वराज्य संस्था में जैसे विधान परिषद में चुनाव हुआ है, महाविकास आघाड़ी को बहुत ही काफ़ी फ़ायदा हुआ है और वैसा ही इसमें भी ग्राम पंचायत चुनाव में भी महाविकास आघाड़ी पूरी ताकत से चुनाव लड़ रही है और ज़्यादा से ज़्यादा सरपंच जो है ये महाविकास आघाड़ी के चुनकर आएंगे, ऐसी कोशिश चालू है. शेवटचा प्रश्न नाणार संदर्भात या बाबतीमध्ये तपासणी सुरू आहे. शेवटी कारशेड आवश्यक आहे, त्यामुळे महामेट्रोला कारशेडची गरज लक्षात घेता इतर जे काही पर्याय आहेत ते पर्याय देखील तपासण्याचं काम सुरू आहे. जैतापूरच्या प्रकल्पाला 90% लोकांनी आता संमती दिलेल्या जागा देण्यासंदर्भात नानारबाबतही बरेच लोक आता तयार आहेत. तर आता विरोधी पक्षनेते आरोप करतायत की नानारबद्दल शिवसेनेची जी पूर्वीची भूमिका होती ती आता जैतापूरप्रमाणे त्यांची भूमिका बदलणार आहे आणि कोणाला काय फायदा झाला त्यामुळे ही भूमिका शिवसेना बदलते. नाही, पण आता नाणार हा प्रकल्प रद्द झालेला आहे, त्यामुळे शेवटी शिवसेनेचा विरोध नव्हता. तिकडे लोकांच्या ज्या काही भावना होत्या आणि लोकांचा ज्या प्रकल्पाला विरोध असतो तर शिवसेना लोकांच्या बरोबर होती. जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही देखील तिकडे दौरा केला होता. ज्या प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा आहे त्याच्या बरोबर शिवसेना नेहमी राहिलेली आहे. लोकांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढत असते.